पैनगंगा नदीकाठच्या रुई येथील सर्वे क्रमांक 57 मध्ये कंत्राटदारानं भरमसाठ मुरुम उत्खनन करून लूटमारीचा थाट मांडलाय। नवरात्रोत्सवात महसूल विभाग भाविकांच्या सेवेत गुंतल्याचा फायदा घेत कंत्राटदारानं दिवस रात्र विना नंबर हायवांद्वारे परवानगीपेक्षा अनेक पटींना जास्त मुरुम काढला। रुई केरोळी फाटा रस्ता अक्षरशः उद्ध्वस्त झाला असून नागरिक संतप्त झाले। माजी नगरसेवक इलियास बावानी आणि पत्रकार राजू ठाकूर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून महसूल विभागाला तक्रार दिली। जादा उत्खनन झाल्यास रॉयल्टी वसूल करण्याची आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। कंत्राटदारांचे हात वरपर्यंत पोहोचलेले असून अधिकारी कारवाईस धजावत नाहीत असा आरोप तक्रारदारांनी केला असून आता नायब तहसीलदार कैलास जेटे उर्फ महांकाल खरंच कारवाई करणार का की नावालाच महांकाल राहणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी निवेदनकर्त्यांची आहे। विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी पवन कोंडे, तालुका प्रतिनिधी, माहूर। रुई येथे 500 ब्रास रॉयल्टीच्या नावाने दोन जेसीपीने दिवस रात्र उत्खनन करून हजारो ब्रासवर उत्खनन सुरू आहे। सदरील प्रकार मान्य तहसीलदार साहेब माहूर महसूल विभागाला माहीत असताना सुद्धा ते बघ्याची भूमिका काय घेत आहेत हे एक न उलगणारं कोर आहे। आपण पाहू शकता 500 ब्रास रॉयल्टी करिता 500 ब्रास त्याने ब्रास रॉयल्टी भरली आणि 2 जेसीबीनं दिवस रात्र उत्खनन सुरू आहे। 6 गाड्याची परवानगी असताना इथं 12 गाड्या वापरल्या जात आहेत। तरी महसूल विभाग काय कुंभकर्णी झोपेत आहे का? आपण लाईव्ह लोकेशन मध्ये पाहू शकता। 500 ब्रास साठी कशाला 2 जेसीबी लागतात, कशाला 12 गाड्या लागतात। एका दिवसात 2000 ब्रास मुरुम उत्खनन सध्या हे शारदा कॉन्ट्रॅक्शन करत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.